नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाची पुरती वाट लागलेली आहे. तिने आजपर्यंत जी काही कारस्थान केलेली आहेत ते एक एक कारस्थान असं पुढे येत आहे आणि प्रियाला मात्र जन्माची अद्दल घडवली जात आहे. काही झालं तरीही प्रियाला असं वाटत असतं की हे सगळं माझं आहे आणि हे माझंच राहणार आहे, कारण हे सगळं संपत्ती, या सगळ्या गोष्टींसाठी मी इतके दिवस एवढ्या गोष्टी केलेल्या आहे. आता मला या सगळ्या गोष्टी हव्यात असं प्रियाचं म्हणणं असं. पण त्याच प्रियाला आज अडगळीच्या खोलीत पाठवून कल्पनाने जन्माची दल घडवलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळत की प्रिया आता घराच्या बाहेर बसलेली असते आणि तिला मीना वहिनीचा कॉल आलेला असतो. म्हणजे नुपूरच्या वहिनीने तिला कॉल केलेला असतो आणि त्या दोघीही बोलत असतात. तेव्हा प्रिया म्हणते, मीना वहिनी, आज काय कॉल केला, काय झालं, आज काय खास होतं का? तेव्हा ती म्हणते, नाही का, माझं जरा काम आहे. एक जणीला जन्माच्या अद्दल घडवायची चांगलीच, कारण ती ना मला जास्तच त्रास द्यायला लागली. प्रियाला मीना वहिनी सांगते, काय करू सांगती, आजारी असते, पण तिला आजारी पाडायच अजून. आता मीना वहिनीला कोणाला आजारी पाडायच हे तिलाच माहिती. मग प्रिया म्हणते, माझ्याकडे उपाय आहे त्याच्यावरती. मग मीना वहिनी म्हणते, सांग ना, कोणता उपाय, काय करायचं? तेव्हा प्रिया म्हणते, मी एक काड्याची रेसिपी सांगते ते, आणि नेमकं नुपूर तिथे असते. आणि मग प्रिया काड्याची रेसिपी सांगायला सुरुवात करते. प्रिया जेव्हा काढ्याची रेसिपी सांगत असते तेव्हा मात्र नुपूर हे सगळं रेकॉर्ड करून घेत असते. नुपूर या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करते आणि इकडे मीना वहिनीच्या समोर आता प्रिया ब्याच गोष्टी सांगत असते. मीना वहिनी म्हणते, पण तुझी अवस्था अशी कोणी झाली का, कोणी केली तुझी अशी अवस्था? त्यावरती प्रियाच म्हणणं असतं, ते सायली आणि अर्जुनने केले. हे सगळं दाखवते त्यांना, थांब जरा तू, कारण हे सगळं माझ्या हातात येऊ दे एकदा, मग बघते काय होत्य ते, असं मीना वेणीला प्रिया सांगत असते. पण प्रियाच्या या सगळ्या वागण्यामुळे प्रिया स्वतःच अडकली जाणार आहे. ही गोष्ट मात्र प्रियाच्या लक्षात नसते. प्रिया म्हणत असते, काढ्याची रेसिपी ती घे एकदा ना, पूर्णाजीला अशीच मी रेसिपी दिली आणि तिची चांगलीच वाट लागलेली. बघ, हा काढा पिला की कसमत एका थोडस मळमळत उलट्या सुरू होतात, गरगरत हातपायातल वार गेल्यासारखं होतं, म्हणजे अवसान गेल्यासारखं होतं. या सगळ्या गोष्टी आता प्रिया सांगत असते. मीना वहिनी खुश होते. त्यानंतर ती म्हणते, तुला काय सांगू त्या सायली, अर्जुनने ना माझी अवस्था केलीय मागच्या वेळ, जेव्हा जिन्यावरून ढकलून दिलत ना तिला, तेव्हाच तिला अद्दल घडवायला पाहिजे होती. बघ, पण ना मी शांत राहिली, कारण तेव्हा ती मेली नाहीये ना. आता मग ही म्हणते, एवढं मोठं केलंस तू, काय तिला जिन्यावरून घरी ढकलून दिलीय? प्रिया म्हणत असंच असते की हो, मी जिन्यावरून पण तिला ढकलून दिलेलं आहे आणि ते काही अवघड नसते, अगदी सोपंच असते. त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये आणि ते काम पण मी बिंदास्त करू शकते, त्याच्यामुळे काळजी करायची अजिबात गरज नाही. अशा सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात. त्यासोबतच इकडे ती म्हणत असते की आणखी एक गोष्ट सांगायची, म्हणजे काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टीमध्ये राग मानून घेऊ नकोस, पण कुणाला तेलावरण वगैरे पाडायचं असेल तर सांग, कारण ती अस्मिता आहे ना इथेच पडीक असते घरी. मग तिच्याना मला खूप राग आलेला होता. मग एकदा मी ना काय केलं माहिती का, तिच्या चोरटीचा कार्यक्रम होता आणि त्या चोरटीच्या कार्यक्रमामध्ये मी ना असा राडा घातला ना, तिला कळायचंच बंद झालं. तिला ना ती ज्या रस्त्याने येणार होती तिथे मी ऑलरेडी तेल टाकून ठेवलं आणि त्या सगळ्या गोष्टीचा आळ जो आहे ना तो त्या साहिलीवर आला आणि जे साहिलीला सगळेजण ओरडायला लागले ना, सगळ्यांनी सायलीची जणू काही वाटच लावलेली होती. बघ, असं सगळं सांगणं सुरू असतं आणि इकडे
नुपूरला मात्र हे सगळं ऐकल्यावर धक्का बसत असत. नुपूर म्हणत असते की काय या सगळ्या गोष्टी म्हणजे बाई आहे का कोण आहे, काय काय राडा केला सायलीच्या आयुष्य तिने, हा प्रश्न नुपूरला पडलेला असतो आणि नुपूर मात्र म्हणत असते की नाही, हे मला सायलीला कळवलंच पाहिजे. आणि मग ती सायलीला कॉल करते. इकडे सायली आणि कल्पना दोघीही दारातून पाहत असतात, म्हणत असतात जराही लाज वाटत नाहीये, मोबाईलवर बोलत बसली. तिथ बिंदास्तमध्ये एवढं सगळं झालेलं आहे, पण हिला जरा सुद्धा काही वाटलेलं नाहीये त्या गोष्टीचं, असं म्हणत दोघेही बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सायलीला कल्पना सांगते की हे बघ, दरवाजा नीट लावून घे, खिडक्या वगैरे कुठली फट शिल्लक राहिला नको, नाहीतर ती त्यातन उडी मारून आत येईल, असं सगळं सांगितलं जातं. आणि प्रिया मात्र आता तशीच बाहेर असते. सायलीला नुपूरचा कॉल येतो आणि सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. सायली म्हणते की नुपूर, मी जे काही म्हणते ते जरा ऐकशील का? उद्या तू ना गिरिजाची मदत घे, मी तिला पण कॉलवर घेते, तुम्ही या आणि आपण अशा पद्धतीने जो काही प्लॅन केलेला आहे ना, त्या गोष्टी त्या पद्धतीने करूयात, असं आता दोघींच ठरतं. आणि मग इकडे गिरिजाला सुद्धा एकत्र घेतलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सगळा गोंधळ सुरू झालेला असतो. सगळे जण नाश्त्यासाठी एकत्र आलेले असतात. पण आता प्रियाने ठरवलेलंच आहे की यांना कोणाला सुखाने जगूच द्यायचं नाही, म्हणून प्रिया पुन्हा दरात येते आणि ओरडायला सुरुवात करते. अश्विन, मला त्रास होतो रे खूप, अश्विन प्लीज ये ना, माझ्या मदतीला बघ ना, माझी काय अवस्था झाली आहे, असं म्हणत तिचा एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. आणि ती म्हणत असते की अश्विन बघ ना, तुला काय करता येत का बघ, कारण या सगळ्या गोष्टीमुळे ना मला खूप त्रास होतोय. तेवढ्यातच नुपूर आणि गिरिजा तिथे आलेल्या असतात आणि त्या दोघेही म्हणतात, अगं अश्विनची काय गरज आहे, आम्ही आहोत ना, ये इकडे चल, काय होते तुला, काय त्रास होतोय ते सांग, मी आहे ना तुझा त्रास कमी करायला, असं सगळं सांगितलं जात. आणि मग त्या दोघी म्हणतात, काय होत ते सांग. तर प्रिया म्हणते, मला थोडं ना गरगरल्यासारखं होत्य, मला कळत नाहीये की मला एक्झॅक्टली काय होतेय ते, पण मला ना ह्या गोष्टी थोड्या वेगळ्याच वाटायला लागलेल्या आहे. त्या दोघी म्हणतात, काळजी करू नको, आम्ही बघ तुझ्यासाठी काय आणले, तुला त्रास होतोय ना, थांब जरा, तुझ्यासाठी आम्ही हे सगळं आणलं ना, हे सगळं आम्ही तुला देतोय एकत्र, मग बघ, असं म्हणत आता तिला बोलत असतात. आणि त्याच वेळेस आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते, ती म्हणजे की इकडे आता नुपूरने तो काढा जो आणलेला असतो, ती बॉटल काढलेली असते आणि ती बॉटल ती देते आणि म्हणते की हे घे. गिरिजाने लगेच ग्लास काढलेला असतो आणि त्या ग्लासामध्ये हे सगळं ओतलं जात असतं. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या समोर यांची मात्र वाट लागायला सुरुवात झालेली असते. आणि मग मात्र आता प्रश्न उभा राहिलेला असतो की करायचं काय. काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी अशा होतील असं प्रियाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तर या दोघींनी मात्र काढा पाजायला घेतलेला असतो. तेव्हा सायली हसत असते. सायलीने अर्जुनला खुणवलेलं असतं. या दोघी सायलीच्या मैत्रिणी आहेत हे प्रियालाही आणि घरातल्या सगळ्यांनाच माहिती असतं. तेव्हा मात्र अस्मिता म्हणत असते, काय चाललंय, तुम्ही तिच्याशी एवढं चांगलं कसं वागू शकता, ती इतकी वाईट आहे, तुम्हाला माहिती आहे तरी पण. तेव्हा त्या दोघी म्हणतात की नाही, असं काही नाहीये, ती वाईट नाहीये, पण सध्या ना तिच्या जरा हे झालेलं आहे, तिचा मूड गेलेला आहे किंवा ती चुकीची वागते, एवढंच काही ते आहे. पण आता सध्या तिला त्रास होतोय ना, तर तिला मदत करणं ही आपण तेवढंच गरजेचं आहे, असं म्हणत आता प्रियाला जबरदस्तीने आता काढा पाजायला सुरुवात केलेली असते. आणि प्रिया म्हणत असते की काय करताय हे सगळं, तुम्ही मला जबरदस्ती काढा नाही पाजू शकता, हे मला नकोय, तो त्याच्यात काय आहे, कसं आहे ते मला काहीच माहिती नाहीये, तर तुम्ही का माझ्यावर जबरदस्ती करताय, असं प्रियाचं चाललेलं असतं. तेव्हा त्या दोघी म्हणतात, काही हीच नाहीये, त्या काड्यामध्ये नको विचार करू,
तू साधी गोष्ट आहे, लवंग दालचिनी त्याचबरोबर गवती चहा आणि तुळशीची पान हे सगळं बोललं जातं. आणि मग मात्र पुढच्या गोष्टी सांगितल्या जातात आणि प्रियाला आठवायला सुरुवात होते. ती म्हणजे प्रिया म्हणते, हा काढा तर मी पूर्णाजीला दिलेला होता, म्हणजे मला आता गरगरायला लागणार आहे. तेव्हा दोघी म्हणतात, अगदी बरोबर आहे, तुला आता गरगरायलाच लागणार आहे, कारण तू हा काढा पूर्णाजीला दिला होता ना, आठवते का तुला, असं म्हणत आता प्रियाची वाट लागलेली असते. सगळेजण प्रियाकडे पाहत असतात आणि मग पूर्णाजीला कडा दिला होता. आता मात्र प्रताप आणि कल्पना म्हणू लागतात की काय चाललंय हे सगळं, तुमचं म्हणजे पूर्णाईला गडवलं होत म्हणजे काय आहे हे सगळं. तेव्हा गिरिजा आणीत याचबरोबर इकडे बोलायला सुरुवात करते. ती म्हणजे नुपूर, की प्रिया सांगेल तुम्हाला तिनं काय केलेलं होतं ते, आणि कशा पद्धतीने हा काढा पूर्णाजीला दिला होता आणि कशासाठी दिला होता. आता मात्र हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा प्रिया म्हणते की आता मला त्रास होणार आहे, मला चक्कर लागली आहे, मला उलटी होणार आहे, असं म्हणत प्रिया ओरडायला सुरुवात करते. आणि मग प्रिया म्हणते की नाही, मी असं काही केलेलं नाहीये, हे सगळं खोट बोलतायत, मी कोणता काढा कुणाला दिलेला नाहीये, असं प्रिया ओरडून ओरडून सांगत असते. आणि त्याच वेळेस आता तो व्हिडिओ नुपूर दाखवते. नुपूर म्हणते, कालच मीना वहिनीला तिचा फोन आलेला होता आणि तिने मीना वहिनीला सांगितलेलं होतं की असा काढा तिने पूर्णाला दिलाय, हा त्याचा व्हिडिओ, असं म्हणत सगळ्यांना व्हिडिओ दाखवला जातो. तर प्रिया म्हणत असते की खोट बोलताय तुम्ही सगळेजण. तेव्हा नुपूरला आणि गिरिजाला खूप राग येतो. दोघी म्हणतात, बस झाला तुझं आता, कारण आत्तापर्यंत आम्ही शांतपणे तुझ्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतोय, याचा अर्थ असा नाहीये की तू जे काही बोलशील ते आम्ही मान्य करू. अश्विन म्हणतो, इथपर्यंत मजल केली तुझी आमच्या सगळ्यांच्या बाबतीत तर तू सुखीची वागतीच आहेस, पण पूर्णाजीच्या बाबतीत ही तू असं वागलेली आहे, असं म्हणत अश्विनला इतका राग आलेला असतो आणि अश्विन ओरडूनच तिच्यावर अंगावर जात असतो. त्याचवेळी इकडे गिरिजाने मात्र सनसनीत अशी कानाखाली दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की हीच तुझी लायकी आहे आणि तू याच लायकीत राहायचं आहे. त्यानंतर तर नुपूर तिथे येते आणि नुपूरसुद्धा तिच्या कानाखाली देते आणि म्हणते की निघ आत्ताच्या आत्ता, कारण तू जे काही केलेलं आहे ना त्याची तुला ही शिक्षा मिळालीच पाहिजे, असं म्हणत आता सगळेजण प्रियाच्या अंगावर जणू काही तुटून पडलेले असतात. कारण प्रियाने आजपर्यंत केलेले कांडच इतके मोठे असतात की कोणीही प्रियाच्या बाबतीत असाच निर्णय घेईल. प्रिया मात्र रडायला सुरुवात करते, मी असं काही केलेलं नाहीये, मला या घरातून कुठे जायचं नाहीये, मी आज घरात जाणार आहे, असं म्हणत अश्विन प्लीज ऐक ना, असं म्हणत ती अश्विनच्या मागे मागे जाऊ लागते. तेव्हा अश्विन म्हणतो की बास, हा बासनी अजिबात माझ्या मागे यायचं नाहीये. प्रिया तशीच त्याच्या मागे जाते आणि म्हणू लागते की अश्विन प्लीज एकदा ऐकणार आहे, माझं अश्विन एकदा ऐकणार आहे, मी काय म्हणते ते तरी ऐक. पण आता मात्र सगळेजण चिडलेले असतात. अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता निघायचं आहेस तू इथून, बास झालं सगळं तेव. हा प्रिया म्हणत असते की एकदा अश्विन ऐकून घेणार आहे माझं, मला काय म्हणायचं आहे ते. आणि प्रियाने हात जोडलेले असतात. प्रिया जिन्यावर त्याच्या मागे धावत जात असते पण सगळेजण मात्र चिडलेले असतात. सगळ्यांना माहिती आहे की प्रिया काय करू शकते आणि कोणत्या थराला जाऊ शकते. तेव्हा मात्र कल्पना म्हणते की बाद झालं, आतापर्यंत सगळं तुझंच ऐकलेलं होतं, पण यापुढे मात्र कोणतीही गोष्ट तुझी ऐकली जाणार नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता हे सगळी जी काही तुझी नाटक चाललेली आहे ती सगळी नाटक बंद करायची आहे, एवढं लक्षात ठेव, असं म्हणत आता प्रियाला सगळेजण ओरडत असतात. आणि तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की नाही, मला ना हे सगळं पटतच नाहीये, तुम्ही हे सगळं चुकीचं बोलताय, कारण माझी काहीच चूक नाहीये आणि तुम्ही सगळेजण माझ्यावरती आरोप करताय, असं प्रियाचं म्हणणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र सगळेजण प्रियाला म्हणत असतात
की बस झालं, आतापर्यंत खूप तुझं ऐकून घेतलेलं होतं, पण यापुढे तुझी एकही गोष्ट ऐकून घेतली जाणार नाही. तेवढ्यात सायली जिन्यात जाते आणि प्रियाला वरून ढकलून देते. सगळेजण पाहत राहतात की काय आहे हे सगळं. प्रिया जिन्यावरून ग्रंगळात खाली येत असते आणि प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. सगळेजण म्हणत असतात की सायली असं कसं काय वागली आहे आता सायलीने प्रियाला का ढकलून दिले म्हणत सगळे प्रियाकडे पाहत असतात आणि प्रिया मात्र रडत असते, म्हणत असते की तू मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय सायली. म्हणते अगदी तेच, तूही तेच केलं होत माझ्या बाबतीत, मला जीवे मारण्याचाच प्रयत्न केलेला होता, आठवतं का तुला, तू काय केलं होतस ते, असं म्हणत सायली आता सगळ्यांच्या समोर वर सांगायला सुरुवात करते. ती म्हणते की हिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता मात्र सगळं यांना धक्का बसलेला असतो की हे सगळं काय सांगते सायली आणि या सगळ्या गोष्टी काय आहेत. तेव्हा सायली मात्र जीव तोडून सगळ्यांना सांगत असते की प्रियाने आजपर्यंत तिच्याशी कशा पद्धतीने वागलेली आहे. आणि मग अर्जुनला सगळ्यांना आठवत असतं. तेव्हा सायली म्हणत असते की मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होते की माझा पाय घसरलेला आहे, पण नाही, मला जिन्यावरून प्रियाने ढकललेलं होतं. आता प्रिया परत बोलायला सुरुवात करते की नाही, असं काही मी केलेलंच नाहीये, हे सगळं खोट आहे. हा व्हिडिओसुद्धा खोटा आहे, कारण नुपूरच्या मोबाईलमध्ये तो एक व्हिडिओ रेकॉर्ड झालेला असतो आणि ज्यामध्ये या सगळ्या गोष्टी प्रियाने केलेल्या आहे ते स्वतःच्या तोंडाने काल तिने मीना वहिनीला सांगितलेलं असं. आणि त्यामुळे सगळे मात्र जाम भडकलेले असतात. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो, राग आलेला असतो, कारण प्रियाने जे काही केलेलं आहे त्या कर्माची शिक्षा तर प्रियाला भोगावी लागणारच आहे. हे सगळं सगळ्यांनी मान्यच केलेलं आहे. आणि इकडे मात्र प्रिया म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाहीये, मला प्लीज असं तुम्ही काहीच बोलू नका, पण तो व्हिडिओ खोटा आहे. तेव्हा गिरिजा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तू खोटारडी आहेस, तू त्याचबरोबर तू सगळा खोटारडेपणा केलेला आहे आणि तू आम्हाला खोटारडी नाही देऊ शकत नाही. प्यायच मला नाही प्यायचं मला. गिरिजा तिच्या तोंडासमोर आता ग्लास पकडून उभी असते आणि तेव्हा प्रिया म्हणत असते नाही, नकोय, मला नकोय. एकतर तुम्ही त्या सायलीच्या मैत्रिणी आहेत आणि या काड्यामध्ये तुम्ही काय टाकलंय काय नाही हे सुद्धा मला माहिती नाहीये. तेव्हा गिरिजा म्हणत असते अग प्रिया, काही नाहीये, तुला बरं नाहीये ना प्यायचंय, मला अश्विन सांगणारे ह्यांना मला हा काढा नाही प्यायचाय, प्लीज नकोय मला. पण आता नुपूर म्हणत असते अगं असं कसं नाही, प्यायचंय काढा तर प्यावाच लागणार आहे. प्रिया हे बघ काढा पिलीस ना तू ठणठणीत ब्री होशील. गिरिजा म्हणत असते हो अगदी बरोबर बोलते नुपूर. आणि काय, मला एक गोष्ट सांग, एवढ्या आम्ही मेहनतीने तुझ्यासाठी काढा बनवून आणलाय आणि तू आता आमचं असं ऐकणार नाहीस का, आमचा मान ठेवणार नाहीस का. त्याच वेळेला नुपूर लगेचच आता इकडे तो ग्लास पकडते, एका हाताने तिचे नाक दाबते आणि तिला तो दोघी मिळून आता काढा पाजत असतात. आता दोघी जणी काढा पितात आणि दोघी जणी आता तिलाला काढा पाजतात. आणि तेव्हा मात्र सायलीचा हा प्लॅन सक्सेस झालेला असतो. आता लगेचच प्रिया म्हणत असते तुम्ही काय केले, हे काय केले अर्जुन आणि सायलीला. तर इकडे प्रचंड आनंद होतो बरं का, खूपच जास्त हसत असतात, ते एन्जॉय करत असतात. आता इकडे गिरिजा म्हणत असते आता बघ, तुला ना अगदी बरं वाटणार आहे, तू आता एकदम ठणठणीत ब्री होणार आहेस बघ. तेव्हा प्रिया म्हणत असते पण तुम्ही मला हा काढा पाजलाय नेमका आहे. तरी म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, तू खोटारडी आहेस आणि त्यामुळेच या सगळ्या गोष्टी तुला अशाच वाटत आहे. असं म्हणत आता सगळेजण प्रियावरती ओरडून बोलत असतात. आजपर्यंत प्रियान जे काही केलेलं आहे त्या सगळ्या कर्माची शिक्षा प्रियाला दिली जात असते. सायलीम हणत असते तेव्हाच मी सगळ्यांना सांगितलं असतं तर आज ही वेळ आली नसती. या सगळ्या गोष्टी तुझ्यामुळे झालेल्या आहेत आणि मला वाटलं होतं की तू सुधारशील, पण नाही, तू कधीच सुधरू शकत नाहीये.
ही गोष्ट मला चांगलीच माहिती झालेली आहे असं म्हणत सायली आता प्रियावरती आरोप करत असते. सगळेजण प्रियाला ओरडत असतात, पण प्रियाचा माज काही केल्या कमी होत नसतो. तिचं असं म्हणणं असते की जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये माझी काही चूक नाही असं तिचं म्हणणं असतं आणि ती सगळ्या गोष्टी विचित्र पद्धतीने बोलत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळत ते म्हणजे आता अस्मिता वगैरे सगळेजण तिथे असतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं की प्रियाने आजपर्यंत ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टींची शिक्षा ही प्रियाला मिळालीच पाहिजे. आणि काढ्याच्या बाबतीत सुद्धा विमलने सांगितलेलं असतं की ह्या सगळ्या गोष्टी प्रियानेच केलेल्या आहे आणि प्रिया या सगळ्याला जबाबदार आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. तर इकडे प्रिया मात्र आरडाओरडा करत असते. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं कल्पना प्रियाला घेऊन येते आणि तिला कल्पना मात्र म्हणत असते की हीच तुझी लायकी आहे आणि तू आजपासून इथेच राहायचं आहे असं म्हणत आता कल्पनाने प्रियाला स्टोर रूममध्ये हकललं आहे आणि बाहेरून दरवाजा सुद्धा लावून घेतलेला आहे. प्रियाची अशी काही अवस्था झालेली आहे की प्रियाला कळायचं बंद झालेलं आहे. तिला खायचे प्यायचे सुद्धा वांदे चाललेले आहेत. प्रियाला एक स्टोव दिलेला आहे आणि त्या स्टोवरती प्रियाने स्वतःसाठी जेवण बनवायचे आहे आणि स्वतःच्या गोष्टी स्वतः करायच्या आहेत असं सगळं तिला सांगितलं जाते. प्रियाची अवस्था भिकारासारखी झालेली आहे. तिला असं वाटत होतं की हे सगळं करून आपण या महालाची राणी बनणार आहोत, पण नाही. प्रियाने जी काही आजपर्यंत कारस्थान केलेली आहे त्या सगळ्या गोष्टींची शिक्षा ही प्रियाला मिळत असते. अश्विन भयानक चिडलेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की काही झालं तरी तन्वी तू अशा पद्धतीने वागशील असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं असं इकडे त्याने स्पष्ट केलेलं आहे आणि मला लाज वाटते की मी तुझ्यासारख्या मुलीवरती प्रेम केलेलं आहे असं म्हणत आता अश्विनने सुद्धा प्रियाला चांगलीच अद्दल घडवलेली आहे. कल्पना मात्र भयानक चिडलेली असते कारण आणखी एक गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली आहे की अस्मिता जेव्हा प्रेग्नंट होती तेव्हा अस्मिताला तेलावरून पाडण्याचा डाव सुद्धा प्रियाने केलेला होता आणि ही गोष्ट सुद्धा सगळ्यांच्या समोर आलेली आहे आणि त्यामुळे सगळे मात्र चिडलेले असतात. सगळ्यांनाच राग आलेला आहे की आजपर्यंत प्रियाने जी काही कारस्थान केलेली आहे ती सगळी कारस्थान आता समोर आलेली आहेत. अश्विनला तर इतका स्वतःचाच पश्चाताप होतोय की आपण अशा मुलीवर प्रेम केलेलं आहे की जिची लायकी सुद्धा नाही, पण जेव्हा सगळ्यांच्या समोर हे सत्य येईल की ही मुलगी म्हणजे तन्वी नाही आहेस तेव्हा मात्र सगळ्यांचे डोळे खाडकन उघडणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.